ना, रोज ऐकून दाखवेल तो, आणि तो रोज मला ऐकवेल. तुम्हाला काही फरक पडणार नाही. आणि त्या ऑपरेशन नंतर मी जिवंत राहिलो तर रोज मेल्यागत वाटेल मला. अहो, विक्रांत चांगल्या भावनेने पैसे देत नाहीये. तो आता कुठल्या भावनेने पैसे देतोय ना याच्याशी मला काही घेणं देणंच नाहीये. आता या क्षणी मला माझं कुंकू अबाधित ठेवणं एवढंच कळतंय, आणि त्यासाठी मला विक्रांतकडनं पैसे घ्यावेच लागतील. आई, अगं आता तू उगाचच हट्ट करतेस. अरे तो विक्रांत आपल्याशी कसा वागला हे तू पाहिलंयस चांगलं. आणि आबांचं म्हणणं बरोबर आहे. मलाही त्याचा हेतू चांगला वाटत नाहीये. आणि पैशांचं काय, आपण करू ना प्रयत्न. सगळ्यांनी प्रयत्न केले तर पैसे होतील. तू थोडा विश्वास ठेव ना आमच्यावर. इंद्रा, इथे विश्वासाचा मुद्दाच नाहीये. अरे आपण फक्त विश्वास ठेवून राहिलो आणि उद्या जर पैसे जमाच झाले नाहीत तर बोल ना, तर काय करणार आहोत आपण? मालती मॅडम, आम्ही जीवाचं रान करू, पण आबांना या सगळ्यातनं बाहेर काढू. हो, आली मोठी जीवाचं रान करणारी. बस ना, तोंड दिलंय बोलायला म्हणून काहीही बोलू नकोस. एवढ्यात जर जीवाचं रान करून पैसे कमवता आले असते तर तू तुझ्या घरची गरिबी दूर केली नसतीस. माझ्या इंद्राला फसवून श्रीमंत व्हायचा शॉर्टकट का घेतला असतास? आई, तू आता काही बडबडते असं. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी जीवाचं रान करायचं, मेहनत करायची, हे आबांनीच शिकवलंय आपल्याला. मालती मॅडम, बघा, आम्ही ना आबांच्या ऑपरेशनसाठी रात्रीचा दिवस करू, पण आबांना काही होऊ देणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा. मालती, आजपर्यंत मी स्वाभिमानानं जगलो आहे आणि यापुढेही तसंच जगेन. कोणापुढेही हात पसरणार नाही. तुम्ही राणी आणि इंद्राला कितीही बोललात तरी माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते दिवस रात्र एक करतील, पैसे कमवतील आणि मला यातनं बरा करतील. तुम्हाला जर तुमच्या लेकावर आणि सुनेवर विश्वास ठेवायचा असेल ना तर ठेवा, पण मी विक्रांतकडनं पैसे घेणार म्हणजे घेणार. आणि जर असं करण्यापासून मला कोणी अडवलं ना तर मी सांगून ठेवते, मी विष घेऊन स्वतःला संपवून टाकेन. काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. मी मूर्खासारखं बोलतेय आणि तुम्ही मूर्खासारखं करताय त्याचं काय? अहो, स्वतःच्या जीवापेक्षा स्वाभिमान वगैरे काही बघायचं नसतो. शेवटी काय, जीव राहिला तर जग बघाल ना, तर स्वाभिमान राहील. जीवच नसेल तर काय अर्थ आहे त्या स्वाभिमानाला? मालती मॅडम, तुम्ही एवढं टोकाचं बोलू नका. आपण आपल्या परीने जो काय मार्ग निघतोय तो शोधण्याचा तर प्रयत्न करूया. आणि त्याआधी आपण गप्प बस ग, एक शब्दही बोलू नकोस. उठ सूट आपली अक्कल शिकवायची असते ना तुला. तुला किती अक्कल आहे ना ते मगाशी बघितलं मी. हे बघा, माझा निर्णय झाला आणि काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. आई, आबांना ब्रेन ट्यूमर 7 दिवसांच्या आत आबांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 7 लाख रुपये खर्च लागेल. एवढी मोठी रक्कम कुठून आणायची आपण? माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच होईल, नाहीतर होणार नाही. सराव नका खूप विचार करू, होईल सगळं ठीक. नाहीचं वागणं अजिबात पटलेलं नाही. वेळ काय, परिस्थिती काय, भलताच हट्ट धरून बसली. सराव,
खरं सांगू तर मला त्यांच्या वागण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. हे तू बोलतेस? हो, हे मीच बोलतेय. कारण मालती मॅडम त्यांच्या जागी बरोबर आहेत. काय बरोबर आहे? तिला आबांवर आपल्यावर विश्वास नाहीये का? त्या विक्रांतसारख्या नालायक माणसाकडून मदत घ्यायला तयार झाली आहे ती. सर, हे बघा, ऐका. आता ना मालती मॅडमसाठी विश्वास हा मुद्दाच नाही. त्या असा विचारच करू शकत नसतील. आणि त्यांच्या जागी दुसरी कुठलीही बाई असली असती तर तिने सुद्धा हाच निर्णय घेतला असता. प्रश्न जेव्हा बाईच्या सौभाग्याचा असतो तेव्हा ती चूक बरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तिला जो मार्ग दिसतो, तिला जिकडून मदत मिळते ती मदत ती घेते आणि स्वतःचं सौभाग्य वाचवण्याचा प्रयत्न करते. मालती मॅडम सुद्धा आता तेच करतायत. आणि जर मालती मॅडमच्या बोलण्याचा शांत डोक्याने विचार केला ना तर कोणीही सांगेल की 7 दिवसात 7 लाख रुपये गोळा करणं हे खूप कठीण आहे. काहींसाठी तर अशक्य. ते तर आहेच. 7 लाख रुपये कसे जमा करणार आहोत आपण? आपल्याकडे काही प्लॅन नाहीये. सर, तुम्ही नका काळजी करू. कुठला ना कुठला रस्ता सापडेल आपल्याला. आपल्या समोर हे खूप मोठं संकट आहे, पण आपण मिळून लढू. आणि सर, तुम्हीच म्हणता ना, आबांची शिकवण आहे तुम्हाला की शेवटपर्यंत हार मानायची नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं. मग आपण सुद्धा न थांबता न हारता हे 7 लाख रुपये गोळा करून दाखवूच. तू सोबत असशील तर मी काही करायला तयार आहे. खरं तर आपल्या समोर आता 2 परीक्षा आहेत. एक तुझी परीक्षा आणि नशिबाने जी आबांच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे ती एक परीक्षा. पण काही झालं तरी आपण दोन्ही परीक्षा पास करणार आहोत. आणि सर, या दोन्ही परीक्षा आपण कुठलाही चुकीचा मार्ग न निवडता पास करणार आहोत. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि या दोन्ही एक्झाम्स क्लिअर करू. आणि काही झालं तरी मी आबांना काही होऊ देणार नाहीये. हो सर. आणि ह्या परीक्षेत तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या सोबत आहे. आणि सर, जसं माणसांपुढे संकट येतात तसंच त्यांच्या समोर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा असतो. असं कुठलंच संकट नाहीये की ज्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये. पण होतं काय सर की लोक संकटांना घाबरून जातात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या ऐवजी ते हा विचार करत बसतात की संकट किती मोठं. आणि मग त्यांना त्या संकटातून बाहेर याचा मार्गच सापडत नाही. पण आपल्या